अब्दुल सत्तार साहेब यांना MLC पक्षांनी द्यावी या मागणीसाठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी मुंबईला चाललेले आहोत। खूप दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील सर्व समाजाची मागणी होती। मागच्या MLCच्या वेळेससुद्धा सत्तार सेठ यांना मुस्लिम समाजाला एक MLC द्या म्हणून अशी मागणी होती, परंतु मागच्या नेतृत्वाने दिली नाही आणि विधानसभेलासुद्धा त्यांनी तिकीट मागितलं होतं, परंतु त्यावेळेससुद्धा थोड्याशा कारणाने दिलं नाही। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने दाखवून दिलेलं आहे की एकखट्टा मतदान देऊन या ठिकाणी नांदेडची सीट त्यांनी निवडून आणलेली आहे। सर्व नेते लोक जरी BJPमध्ये गेले तरी समाजाने पूर्ण एकखट्टा मतदान मुस्लिम समाजाने आणि सर्व समाजाने दिले आणि सत्तार सेठ हे जे महापौर आहेत यांना पूर्ण शहराचा अनुभव आहे। सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांना घेऊन चालतात। आज आम्ही नगरसेवक आहोत, आम्हालासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सर्व मुस्लिम समाजच नाही तर इतर समाजाचे लोकांनासुद्धा कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी घेऊन वसंतराव का काम करे और टीम जोड़े और हर समाज के लोग उनसे जुड़कर उनको चुन के लेके आए। मेन भूमिका इसमें सत्तार भाई की थी और उसी तरह जिस तरह सत्तार भाई ने खासदार साहब को चुन के दिए, चुन के आने के बाद सत्तार भाई को दिल्ली लेके गए खासदार साहब, आमदार साहब, हमारे जिला अध्यक्ष बेट मोगरेकर साहब, उन्होंने वो शिष्टमंडल दिल्ली पहुंचकर राहुल गांधी को निवेदन दिए, खड़गे साहब को दिए, हमारे वीनू गोपाल साहब को दिए, हमारे मैंने अखिलती सदर इमरान प्रतापगढ़ी साहब को दिए और ये दिलाया कि मराठवाड़े में मुस्लिम क़यादत को मजबूत करने के लिए अब्दुल सत्तार सेठ को MLC देना ज़रूरी है। और हम सब नगर सेवक मिलकर बॉम्बे का मोर्चा संभालने वाले और नाना भाव को ये बोलने वाले हैं कि नांदेड़ को मजबूत करने के लिए 9 सीट चुन कर लाने को मुस्लिम क़यादत ज़रूरी है, इसलिए मजबूत उम्मीदवार अब्दुल सत्तार साहब है, उनको MLC देकर नांदेड़ की समस्या दूर करिए। ठिकाणी नांदेडहून सर्व माजी नगरसेवक व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आपल्या सर्वांचे लाडके सत्तारबाई यांना विधान परिषदेवर उमेदवारी देऊन नांदेडच्या मुस्लिम समाजावर व नांदेडच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जो अन्याय आजपर्यंत झालेला आहे तो दूर करण्यासाठी सत्तारबाई यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती करण्यासाठी आमचं सर्व शिष्टमंडळ हे मुंबईला जात आहे।